हॅलो एव्हरीवन. तर आज आपण अगदी परफेक्ट बालुशा बनवणार आहोत. जसे अगदी दुकानातून आपण विकत आणतो तसेच अगदी बालुशा घरच्या घरी साहित्यामध्ये अगदी 2-3 साहित्यामध्ये लगेच पटकन होतात. जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अगदी लगेच बनवू शकता. तर त्यासाठी घेतलेलं आहे 2 वाटी मैदा, थोडंसं त्याच्यामध्ये चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला इथे बेकिंग पावडर टाकायचे. पाऊण चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि मस्त हे कोरडे जिन्नस आहेत ते अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी तूप. तर तूप हे नॉर्मल टेम्परेचरचंच पाहिजे, फक्त ते थोडं वितळलेलं असावं म्हणजे ते आपल्याला लगेच मिक्स करता येतं. तर तूप आपल्याला गरम करून घ्यायचं नाही, कडक करून घ्यायचं नाही. तर नॉर्मल तूपच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. बघा पीठ अगदी मस्त सगळ्याला छान बाइंड झालेलं आहे. बघू शकता तुम्ही पीठ कसं झालेलं आहे. तर असे हे करून बघितलं ना की मस्त असं आपले पीठ व्यवस्थित रेडी झालेलं आहे, याचं हे साइन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी नंतर पाणी लागणार आहे. तर अर्धी वाटी पाणी आपल्याला बस होतं. तर इथे थोडं थोडं करत करत मस्त या पिठाला एकमेकांना जोडत राहायचं आहे. आपण असं पीठ भाकरीला किंवा चपातीला मळतो तशा प्रकारे मळून घ्यायचं नाही, तर अगदी हलक्या हाताने एकमेकांना ते जोडत जोडत राहायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचे. म्हणजे की त्याच्या लेयर्स अशा सेपरेट सेपरेट असा झाल्या पाहिजेत, एकसारखं पीठ झालं नाही पाहिजे. तर बघू शकता तुम्ही याच्या लेयर्स कशा वेगवेगळं पीठ असं झालेलं आहे. बघू शकता त्याच्या लेयर्स दिसतात की नाही तुम्हाला मध्ये मध्ये. तर तशा प्रकारे पीठ अगदी बरोबर होतं. तर तशा प्रकारे मळून अगदी आपल्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करून घ्यायचे. तर पाक करण्यासाठी त्याला 2 वाट्या पिठासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी आणि थोडी वेलची पावडर. अर्धी वाटी पाण्यामध्ये ही साखर विरघळून घ्यायची. अगदी पाक पुढे गेला नाही पाहिजे, चिकट चिकट पाक झाला हातामध्ये 2 बोटांमध्ये घेऊन बघायचं, चिकट झाला की बरोबर त्याच्यामध्ये हे पाक हे बरोबर होत होतोच. तर अगदी जास्त हे करायचं नाही आणि ओव्हरकुक केला किंवा जास्त पुढे गेला पाक तर त्याची साखर तयार होते. तर अगदी हलका चिकट पाक पाहिजे. अगदी तेल आपलं कसं दिसतं तसं हे त्या पाकाचं टेक्स्चर आलं पाहिजे. तर बघूया अर्धा तास झालेला आहे, छान असं पीठ रेडी असणार आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या लेयर्स अशा वेगवेगळ्याच दिसल्या पाहिजेत आणि वेगवेगळ्या लेयर्स असतात म्हणून तर ते बालुशामध्ये आपला पाक व्यवस्थित मुरतो आणि अगदी छान लागतात. तर असे एकमेकांवरती 5-6 गोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि एक छोटा गोळा त्यातला घेतलेला आहे आणि छान एका एका डायरेक्शननं केलं आहे. नंतर विरुद्ध डायरेक्शनने गोळी तयार करून घेतली. एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज करत करत अशी गोळी तयार करून घेतलेली आहे. मध्ये होल करून घेतलं आहे. होल करण्यासाठी अंगठ्याचा वापर करू शकता. मी ते पेन्सिलचा वापर करून असं मस्त असे होल्स तयार केलेले आहेत आणि मस्त असे सगळे बालुशा तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही त्याच्या लेअरसुद्धा खूप छान आलेले आहेत. तुम्ही बघा तर याच्या अशा लेअर्सच दिसल्या पाहिजेत. अगदी परफेक्ट गोलाकार झाला की ते व्यवस्थित दिसत नाही, म्हणजेच की लेअर्स त्याच्या बरोबर दिसत नाही. तर तेलामध्ये आपल्याला ह्या मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे. अगदी गोल्डन ब्राऊन रंग करायचा आहे. अगदी जास्त करपवायचा नाही आहे किंवा जास्त फिका पण करायचा नाही. अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे. जास्त तुम्ही जर पुढं तळत राहिला तर याचं वरचं आवरण आहे ते खूप कडक होतं, त्यामुळे जास्तही आपल्याला हे तळून घ्यायचं नाही. मीडियम गॅसवरती आलटून पालटून आपण याला तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती मस्त असं. आणि हे आहे ना, तर अगदी तुम्ही बरोबर पहिल्याच प्रयत्नात करू शकता. परफेक्ट मेजरमेंट आहे. 2 वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पाणी, 1.5 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, वेलची पावडर, बस इतकंच लागते. अगदी परफेक्ट होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे गरम गरम तळून झाले की आपण लगेच हे गरम पाकामध्येच टाकून घ्यायचे आहेत. पाकसुद्धा गरमच हवा आहे आणि बालुशासुद्धा गरमच पाहिजेत. तर त्यासाठी पाक थोडा गरम करायचा. जर थंड झाला असेल तर अगदी थोडासा गरम करायचा गॅस चालू करून आणि त्याच्यामध्ये हे बुडवून ठेवायचे बालुशा. तोपर्यंत आपले दुसरे तळून घे होतात. इकडे याला मग 5-6 मिनटे आपण याला याच्यामध्ये पाकामध्ये ठेवू शकतो. तर अगदी 5-6 मिनटं झाले की आपण याला हे काढून घ्यायचे आहेत बाजूला. मस्त पाक आतमध्ये शिरतो, कारण की हे गरम गरम असतात तेव्हाच आपण टाकलेले असतात, त्यामुळे बरोबर पाक ॲब्सॉर्ब होतो त्याच्यामध्ये. तर मस्त अशी दुसरी बॅच झालेली आहे, ती सुद्धा आपण आता पाक जर थंड झाला तर अगदी थोडा गॅस चालू करून गरम करायचा आहे. त्यासाठी पाक खूप महत्त्वाचा आहे. इथे जास्त पुढे घालवून द्यायचा नाही. पाक अगदी चिकट झाला तेलासारखं त्याचं टेक्स्चर आलं पाकाचं की गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण आता परत पुन्हा गॅस चालू केला ना की याला काही फरक पडत नाही, म्हणजे की तो पुढे जात नाही आणि मस्त असे बालुशा तयार होतात. तर अगदी पाव किलोमध्ये माझे 12 बालुशाही छान प्रकारे झालेले आहेत. तर तुम्ही अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. लगेच तुमच्या पहिल्याच प्रयत्नात अगदी कन्फर्म मी सांगू शकते की तुम्हाला बनवता येतील. तर हे शेवटची बॅचसुद्धा अशी झालेली आहे. अशा प्रकारे सगळे बालुशा मस्त असे झालेत. रंगसुद्धा तुम्ही छान बघू शकता, लेअर्स बघू शकता आणि आतमध्ये पूर्णपणे पाक मोरलेला आहे.
बघू शकता तुम्ही. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. बाय.